संजय राठोड यांना विजयाचा विश्वास आहे। बातमी वाशिममधनं। वाशिम जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत 42% मतदान झालंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होऊ घातलेलं आहे आणि या मतदानासाठी आज सकाळपासून नागरिकांनी घराच्या बाहेर निघायला सुरुवात केली होती, कारण की तापमान कमी होतं। मात्र आज दुपारच्या तिसऱ्या टप्प्यात जर विचार केला गेला तर मतदानाचं प्रमाण अत्यल्प होताना दिसतंय, कारण की उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे। त्यामुळे हा टक्का घसरण्याचं एकूण चित्र आहे। दुपारी 1 वाजेपर्यंत जी आकडेवारी आलेली आहे त्यानुसार जर विचार केला तर 33% साधारणतः मतदान झाल्याचं एकूण चित्र आहे। पहिल्या जे टप्प्यातलं मतदान झालं होतं त्यामध्येही फारसं काही मतदान वाढलेलं नव्हतं। 50% इतकंच, 50 ते 52% इतकं मतदान झालं होतं। तशीच काही स्थिती आत्ताही दुसऱ्या टप्प्यात दिसायला लागलेली आहे। एकूणच उन्हाचा फटका या निवडणुकीमध्ये सध्या तरी दिसतंय। इक्का दुक्का असे काहीतरी नागरिक फक्त मतदान करण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत। जे सजग नागरिक आहेत तेच फक्त बाहेर पडताना दिसत आहेत। एकूण जर विचार केला तर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनानं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, प्रशासनानं प्रयत्न केले, मात्र हा टक्का वाढताना दिसत नाही आणि हीच बाब एक चिंतेची आता बाब ठरणार आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।